मराठी भाषा गौरव दिनाचं निमित्त साधत आमदार प्रवीण दटके यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सरकारला मराठी शाळांमधून विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं सांगितलं। याशिवाय शाळांमधील अनेक गैरसोयी निदर्शनास आणून दिल्या। राज्यातील अल्पसंख्याक दर्जा मिळालेल्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवणारे शिक्षकांची पदं रिक्त असून या शाळांमध्ये मराठी शिकवलं जावं अशी ठाम मागणी देखील दटके यांनी केली। या प्रश्नाला राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर दिलं। अल्पसंख्याक दर्जांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्याची अंमलबजावणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। अध्यक्ष महोदय आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद। मी दादांचं अभिनंदन करतो त्यांनी जे काही सांगितलं। पण माझ्याकडे एक सरकारचा अहवाल आहे, त्यात जवळपास 10,000 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, 11,181 शाळांमध्ये संरक्षक भिंत नाही, 4,388 शाळांमध्ये मुलींकरता वॉशरूम नाहीत, 21,050 मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये संगणक व्यवस्था पोहोचली नाही, 6,165 शाळांमध्ये दिव्यांगांकरता जायला यायला रस्त्याची सुविधा नाही, 11,584 शाळांमध्ये खेळण्याचे मैदान नाही। माझी विनंती आहे माननीय आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना की या सगळ्या व्यवस्था करण्याच्या मागे आपल्या खात्याला बजेट निर्माण करून हे आपण करणार आहोत का? नंबर 1। नंबर 2, जिथे मराठी शिकवणं अनिवार्य अशा अल्पसंख्याक गटातल्या शाळांमध्ये मराठी शिक्षकच नाही, त्यामुळे ज्यांना आपण अल्पसंख्याक शाळांचा दर्जा दिला आहे तिथे आपण मराठी शिक्षक देऊन मराठी शिकवणार आहोत का?